श्री गणेशाय नमः. दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. श्रोता म्हणू लागला की आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेला अद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केले ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार झाले. परंतु त्यामुळे मला आता असं वाटले आहे की आपण ब्रह्माशी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे. पुन्हा चंचलपणाने या संसारात सर्वथा येऊच नाही. कल्पनारहित असे जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यावर संसार दुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून तेच एक होऊन राहावे असे मला वाटत आहे. अध्यात्म निरूपणाचे श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, पण नंतर परत वृत्तीवर यावे लागते. हे वृत्तीचे येणे जाणे तर कधी चुकत नाही. मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादात्म्य पावावे व लगेच वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे. अशा येरझारा किती काळ चालणार? एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून सारखे खालीवर फिरवावे तशी माझी अवस्था होत आहे. उपदेशकारी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एक तर शरीर पडले तरी पाहिजे किंवा राहिली तरी द्वैत भावनाच उरलेली नाही असे तरी झाले पाहिजे. असे जर झाले नाही तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणे सुद्धा लाजिरवाणे वाटेल. ब्रह्माशी तादात्म्य अनुभवून परत संसार करणे हे सुद्धा विपरीतच वाटते आहे. जो स्वतः ब्रह्मच झाला तो परत संसारात कसा आला? हे कसले माझे ज्ञान? मला तर हे योग्य वाटत नाही. एक तर ब्रह्मरूपच होऊन जावे किंवा संसारी तरी राहावे, पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत राहावे याला काही अर्थ नाही. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो. तेथून उठून गेले की ते ज्ञान मावळते आणि त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत कामक्रोधादी विकार बळावतात. असा कसा हा ब्रह्म झाला आणि दोन्हीलाही दुरावला? धड ना ब्रह्मप्राप्ती, धड ना प्रपंच. अशा ओढाताणीने संसारही हातातून जायची वेळ आली. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर सांसारिक सुखाची आवड मागे ओढते. म्हणून संसार करूया म्हणावे तर परत ब्रह्मसुखाकडे मन ओढ येते. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटेना. यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्हीही अपुरीच राहिली, एकही पूर्ण होईना. असे मध्ये चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे. काय करावे? परमार्थ करावा की प्रपंच करावा याविषयी ठाम निश्चय होत नाहीसा झालाय. असे म्हणून श्रोत्याने विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, तरी मी आता कोण्या प्रकारे राहावे हे सांगा. आता याला वक्ता जे सुंदर प्रत्युत्तर देईल ते ऐकून क्षणभर श्रोता निरुत्तरच होईल. वक्ता म्हणाला की जे ब्रह्म होऊन निपचित पडले तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासाधिक बुडाले की काय? तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली की श्रुती सांगते की शुको मुक्तो का वामदेव वा, म्हणजे आदी व अंती हे दोघेच मुक्त झाले. वेदाने इतर सर्वांना बद्ध म्हटले आहे, फक्त शुक व वामदेवच मुक्त झाले. या वेदवचनावर अश्रद्धा कशी ठेवावी? असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिले व दोघेच मुक्त असे प्रतिपादन केले. तेव्हा वक्ता म्हणाला की या सृष्टीत हे दोघेच फक्त मुक्त असे म्हटले तर इतरांची स्थिती काय आहे म्हणून म्हणावे? अनेक ऋषी, अनेक मुनी, कित्येक सिद्ध, कित्येक योगी व आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले, ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले होते. असे असंख्य लोक होऊन गेलेत. वर जे वर्णन केले त्यांच्याखेरीज ब्रह्मा, विष्णू, महेश्वर दत्तात्रेय, विदेही, जनकराज आदी अनेक जण मुक्त होऊन गेले. फक्त शुक आणि वामदेव मुक्त झाले आणि हे इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत. या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात ते पुढेच मूर्ख जाणावेत. हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की मग वेदात असे कसे काय म्हटले आहे? तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय? हे श्रोताचे बोलणे ऐकून वक्त्याने त्यास प्रत्युत्तर दिले. वेदाने केवळ पूर्वपक्ष मांडला. मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात
पण साधू, व्युत्पन्न आणि दक्ष माणसे त्यांना हे पटत नाही. पण समजा जर हे खरे मानले तर मग वेदामध्ये लोकांना उद्धरण्याचे सामर्थ्यच नाही असा त्याचा अभिप्राय होईल व त्याची थोरवी नष्ट होईल. वेदाच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कोणी विचारले असते. म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदामध्ये निश्चितच आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो. म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काय तोटा आहे. वेदशास्त्रे, पुराणे यांचे श्रवण भाग्यानेच घडते आणि ज्यांना घडते ते पवित्र होतात असे साधू लोक सांगतात. एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे, श्लोकाच्या एका चरणाचे श्रवण घडले तरी अनेक दोष नाहीसे होतात. वेदशास्त्र आणि पुराणे यात अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासाने आपल्या ग्रंथातून वेदांचा अगाध महिमा वर्णन केला आहे. वेदांच्या एका अक्षराचे श्रवण जरी घडले तरी तो श्रोता तात्काळ पावन होतो असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथातून जागोजागी वर्णन केलेले आहे. शुक, वामदेव यांच्याशिवाय तिसरा कोणी उद्धरून गेला नाही असे जर मानले तर वेदांचा महिमा कसा उरेल. असो, आता हे बोलणे राहू दे, पण चतुर असतात तेच या वचनातील खरा अभिप्राय जाणतात. इतर लोक गोंधळून जातात. त्या श्रोता म्हणतो की वेदशास्त्री, पुराणे अप्रमाण कशी मानावी. पण शुक, वामदेवाखेरीज आणखी कुणाकुणाचा उद्धार झाला आहे. यावर वक्ता म्हणतो की तुला असे वाटत आहे का की जो लाकडासारखा निश्चेष्टित होऊन पडला असेल तोच मुक्त होतो. पण हे वाटणे बरोबर नाही, कारण शुकदेवही काही तसे निश्चित पडून राहिले नव्हते. त्याने अनेकदा अध्यात्मावर निरूपण केले होते. शुकमुक्त हे वेदवचन प्रमाणच आहे. पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पाहून अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले नव्हते. शुकदेव जर अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले असते तर त्यांना सारासार विचार बोलून दाखवताच आला नसता. जो ब्रह्माकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निश्चित पडून राहतो असे मानणे चूक आहे. शुकदेव मुक्त होते तरी त्याने परीक्षितापुढे भागवत सांगितले. अध्यात्माचे निरूपण करताना सारासार विचार लोकांना समजेल अशा रीतीने स्पष्ट करून समजावून द्यावा लागतो. त्यासाठी निरूपणात दृष्टांत द्यावे लागतात. चराचर धुंडाळून योग्य दृष्टांताची निवड करावी लागते. सर्वांचे सार असे ते ब्रह्म, त्याचे निरूपण करताना कधी कधी एक क्षणभर वक्ता जणू ब्रह्मच होतो, तर असार अशा या दृश्य सृष्टीचे वर्णन करीत असता त्याला वक्तृत्वात अनेक दृष्टांताचा उपयोग करून विषय प्रतिपादन करावे लागते. असो, शुकदेवाने स्वतः संपूर्ण भागवतावर निरूपण केले म्हणून त्यांना बद्ध समजू नये. थोडक्यात म्हणजे लाकडासारखे अचेतन होऊन न पडता आणि चालणे, बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया करीत असताही सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तर सायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. काही मुक्त असतात, काही नित्यमुक्त असतात, काही जीवनमुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेहमुक्त असतात. असे प्रकार त्यात आहेत हे जाणून घ्यावे. जे मुक्त होऊ नये जिवंतपणे या जगात वावरतात त्यांना जीवनमुक्त म्हटले जाते. ज्याने मुक्ती लाभल्यावर देहत्याग केलेला असतो त्यांना विदेहमुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्त संबोधले जाते ते योगेश्वर जाणावे. स्वरूपबोधाने जी स्तब्धता येते तिला तटस्थता म्हणतात. स्तब्धता किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटले जाते. येथे या देहाच्या अवस्थांचे महत्त्व नाही. स्वस्वरूपानुभव महत्त्वाचा आहे, बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्वानुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवावे. आकंठ भोजन करून आलेल्या माणसाला कुणी हा भुकेला आहे असे म्हटले तरी ते शब्द ऐकून तो त्रासला असे कधी घडत नाही. स्वरूपी जीव ब्रह्मैक्य होते तेथे देहाचा काही संबंधच नसतो आणि बद्ध अथवा मुक्त यांचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वस्वरूपानुभव हा निस्संदेहच असतो. मी देह हा अहंकार मनात बाळगून ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देव सुद्धा मुक्त होऊ शकणार नाहीत. तेथे शुकदेवांची कथा ती काय. मुक्तपण हेच बंधन आहे. स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणे हेच अयोग्य आहे. जर कुणी म्हणेल की मी मुक्त आहे तर तेथे मीपणा येतोच.
म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोटाशी बांधून कुणी भवसागर तरून जाण्याचा प्रयत्न केले तर त्या शिळेमुळे तो बुडून पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोळका असो तोच मुक्त झाला असे म्हणावे. ज्या योगे बंधन झाले असे वाटते तेच मुळी मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या तर मुक्ती तरी खरी कशी असणार. म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की बंधन आणि मुक्ती त्रिगुणामुळे भासत असतात, म्हणून सर्व काही मिथ्याच असते. बद्ध मुक्त हे वर्णन गुणांच्या क्षेत्रात येते. आत्मवस्तूच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणांचे मूळ माया आहे आणि ती तर खरी नाही, म्हणून आत्म्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही. परमशुद्ध अशा आत्मज्ञानी असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्ध मुक्त असा हा खेळच असतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही तर मुक्तपणा कसा उरेल. खरा शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे तर विसरतोच, पण आपण तो विसरलो ही जाणीवही तो विसरतो. म्हणजे बद्ध कोण होता, मुक्त कोण झाला, तो कोणी का असेना, तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कुणाला मी मुक्त झालो असे वाटते त्याला ते मीपणच बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो. थोडक्यात म्हणजे मी बद्ध मी मुक्त हा अवघा भ्रमच आहे. देहांतेमुळेच हे भ्रम होतात, कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुभव रूप विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण ज्या कल्पनेमुळे त्या भासतात ती कल्पना तरी कुठे खरी आहे. म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नदृश्य खरे वाटते, पण जागृती आली की स्वप्न व त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वाटावे व स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असे खात्रीपूर्वक वाटावे, पण जागे होताच ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. मग कोण बद्ध झाला आणि कोण कसा मुक्त झाला म्हणावे हे त्याला कळतच नाही. म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते ते सर्व लोक मुक्त म्हणावे, पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की मग मुक्तपणाही माईकच ठरतो. देहाहंता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तू ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पाहून जो देहातीत होतो तो साधू कायमचा निसंदेह होतो. आता हा विषय पुरे. आता पुढील समासात आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाने कशा प्रकारे राहावे याचे निरूपण केले जाईल ते श्रोत्याने सावध होऊन ऐकावे असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा समाप्त. दशक 7वा समास 7वा साधन प्रतिष्ठा. श्रोते म्हणतात की आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचू शकत नाही तर मग तेथे कल्पनेचा शिरकाव कसा होणार. म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो, म्हणजे तिचे अस्तित्वच राहत नाही असे श्रोता म्हणतो. तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना करू लागलो तर काहीच हाती लागत नाही. मनाला वस्तूची ओळखच होत नाही, उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्या न दिसणाऱ्या न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावे तरी कसे. त्याला पहावयाचा प्रयत्न केला तर त्याला कुठलाही आकारच नाही. मनाने अनुमान करायला जावे तर मन शून्याकार होऊन जाते. तरीही अंतःचक्षुपुढे त्याची कल्पना करावी म्हटले तर सर्वत्र अंधकार भरला आहे असेच वाटते. तरीही कल्पना करू लागल्यास ते काळे आहे असे वाटते, पण संत सांगतात की परब्रह्म काळे नाही, पिवळे नाही, लाल नाही, निळे वा पांढरे नाही, त्याला कुठलाही रंगच नाही. ज्याला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे आणि ज्याला रूपही नाही असे भासाहूनही विलक्षण असलेले ब्रह्म ओळखावे तरी कसे. जे दिसत नाही त्याची ओळख आपण कशी आणि किती धरावी.
त्यामुळे श्रम मात्र होतात. जो निर्गुण असून गुणातीत आहे, तो जो अदृश्य अव्यक्त आहे आणि अचिंत्य असून चिंतनातीत आहे, तोच परमपुरुष होय. अचिंत्य अव्यक्त रूप निर्गुण गुणात्मा सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो. जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसे आठवावे आणि जे गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे, जे डोळ्याने दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोहोचू शकत नाही, त्या निर्गुणाला पाहणे कसे बरे शक्य होईल. असंगाशी संगती कशी करायची, आधाराशिवायच आकाशात आधार तरी कसे राहावे, ज्याच्यापर्यंत शब्द पोहोचू शकत नाही त्याचे वर्णन तरी कसे करावे. अचिंत्याचे चिंतन करायचा प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचे ध्यान धरावे म्हटले तर द्वैताचाच दूर होतो. आता असे होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचे ध्यानच करणे सोडून द्यावे, अनुसंधाने सोडून द्यावे म्हटले तर परत महासंशय उत्पन्न होतात. ध्यान व अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तू कशी प्राप्त होणार आणि अंतःकरणात शाश्वत समाधान तरी कसे लाभणार. आता येथून पुढे वक्ता उत्तर देत आहे की आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान व अनुसंधान करण्याची सवय लावली की कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान लाभते. आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणे जर सोडून दिले तर मग काहीच करणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडे. म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूस सारावा व अहंभावाचा त्याग करावा, तर तो अहंभाव काही केल्या ओसरत नाही. अद्वैत परब्रह्माचे चिंतन करून जावे तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांताने केलेले मनन काहीच कामास येत नाही. परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मा जाणणारा मी शिल्लक उरता कामा नये. मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही आणि मी भेट घेतो असा जो मीपणा तो सोडून दिला की अचानक भेट घडते. अशी ही फार नवलाईची गोष्ट आहे. तिथे वर्णन शब्दात करताच येत नाही, तेथे मौनच पडते. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे. त्यास सोडावे म्हटले तरी ते सुटत नाही, आपण सोडूही शकत नाही. एखादा संबंध पाठीस लागला की तो जसा सुटत नाही, तसे परब्रह्म निरंतर आपल्या बरोबरच राहते. ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैत भावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी स्वतंत्र सर्वत्र तेच प्रकाशत असते. त्याला पाहण्याचा उपाय करू जावे तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ते दिसत नाही, म्हणजेच अपाय होतो. हे अपाय करणारे कर्ते पण सुटले तर मात्र तोच खरा उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे काय उलगडणार. ज्यावेळी आपणास वाटते की मला ते उमजले, मी त्याला जाणले, त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेले नसते आणि ज्यावेळी खरे ते उमजते तेव्हा जाणून घेणाराच कुणी वेगळा तेथे नसतो. त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते तेव्हा निवृत्ती पदाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही व ते मनात मावत नाही. त्याला जलाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ निश्चळ असते आणि प्रलयकाळी सर्व विश्व दृश्य सृष्टी जलमय झाली तरी ते जसेच्या तसे कोरडेच असते. ते उजेडासारखेही नाही अथवा ते काळोखासारखेही नाही, तर आता ते कशासारखे म्हणून सांगावे हो. ते निरंजन म्हणजे निर्मल ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होतच नाही. मग जे दिसत नाही तेथे अनुसंधान कशा प्रकारे लावावे. अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून वृत्ती शून्याकार होते आणि मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. जे नाही ते उगीच पाहण्याचा खोटा आव कशाला आणावा. ते निश्चित कोठे आहे हे माहीत नाही तर त्याला शोधण्यासाठी कोठे जाऊन राहावे. म्हणून परब्रह्म हे आपले सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली.
परब्रह्म आपले सत्य स्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्रालाही मिथ्या म्हणावे लागेल आणि व्यासादिकांचे कार्य हेही व्यर्थच म्हणावे लागेल. म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून जे अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यांनाही मिथ्या म्हणावे का? अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशाने पार्वतीस केला तीच गुरुगीता होय. अवधूतांची अवधूत गीता गोरखनाथास सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानोपदेश केला. विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवास जो उपदेश केला तो हंसगीता नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाने नारदास 4 श्लोकात जो ज्ञानोपदेश केला त्यास चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासाने पुढे खूप विस्तार केला. वसिष्ठ मुनीने रघुनाथाचा उपदेश केला तो योग वासिष्ठ म्हणून ओळखला जातो. तर कृष्णाने अर्जुनाला 7 श्लोकी गीता सांगितली. अशा किती ग्रंथांची नावे घ्यावीत. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथात ज्या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला ते आदी अंती सत्यच आहे. म्हणून आत्मज्ञान हे मिथ्या आहे असे जे म्हणतात ते पतन पावतात. पण मंदबुद्धीच्या लोकांना ते कळत नाही. स्वरूपस्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धी काम करीनाशी झाली. श्रुतीनाही ते जमले नाही म्हणून त्याने मौन धारण केले. मी जाणतो या अभिमानाने स्वरूपस्थिती सांगितली जाणे अशक्यच आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे. सद्गुरु मुखाने श्रवण करून मनन निदिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले. ही 5 भौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते म्हणून ती सत्य वाटत होती ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला व ते एकाएकी संशय समुद्रात पडले. मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तू तर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा व साधूंच्या समागमाने सर्व संशय समूह नष्ट करून परमार्थ प्राप्ती करून घ्यावी. मीपण हे शस्त्राने तुटत नाही. त्याला फोडावे म्हटले तर फुटत नाही. त्याला सोडून झटकून टाकावे म्हटले तरी ते काही केल्या सुटत नाही. मीपण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते. मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. एवढेच काय मीपणामुळे प्रपंच सुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर साफच बोलतो. मीपणामुळे माणसाचे यश कीर्ती प्रताप सर्व नष्ट होते. मीपणाने मैत्री तुटते. प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो. मीपणाने मनात संशय निर्माण होतो. मीपणाने कलह मोकळा सुटतो म्हणजे सर्वांशी भांडण होऊ लागते आणि देह तादात्म्याचा भ्रम उत्पन्न होतो आणि ऐक्यभंग पावते. मीपणा कुणालाच सहन होत नाही मग भगवंताला कसा सहन होईल. म्हणून जो मीपणा सोडून निरभिमान वृत्तीने राहतो तोच समाधानी असतो. यावर श्रोता प्रश्न करीत आहे की मीपणाचा त्याग कसा करावा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा व कोणत्या प्रकारे समाधान प्राप्त करून घ्यावे. तो म्हणतो की मीपण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा. तसेच निस्संग होऊन समाधान मिळवावे. याखेरीज एक प्रकारचे समाधान आहे जो कर्तृत्व अहंकारा वाचून साधन करण्याची कुशलता प्राप्त करतो. असा जो समाधानी तो खरोखरच धन्य जाणावा. जर मी आता ब्रह्मच झालोय तर आता साधना कोण करील असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून टाकते. ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजे द्वैत टिकू शकत नाही असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला तर जो खरोखरच साधू असतो तो कल्पनेचे मूळ शोधून काढून तिचा समूळ नाश करतो. समर्थ सांगतात की निर्विकल्पाची कल्पना आपण करावी पण कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्म वस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. या ब्रह्मविद्येतील रहस्य हे आहे की ज्यास तिची प्राप्ती होते तो देहात असून नसल्यासारखाच होतो. हे कसे होते ते जो दक्ष म्हणजे सावधही असतो तोच खरोखर जाणतो. निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते तेव्हा कल्पनाच शिल्लक उरत नाही. याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की
आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये. साधन करीतच राहावे म्हणजे त्या योगे हे करू नये, त्यापासून अलिप्त कसे राहावे हे कळून येते. राजा आपल्या राजपदी आरूढ झालेला असतो. तो स्वतः काहीच करीत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन राहावे आणि कर्तृत्व अहंकार न धरता साधन करीत राहावे. साधन ही क्रिया आहे. ती देहाच्या द्वारेच घडत असते आणि आपण तर सर्वथा देह नाहीच. त्यामुळेच साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ताच राहतो. साधन त्यागावे असा संकल्प देहबुद्धीशिवाय उरू शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत, तर मग देहाचा संबंध येतोच कुठे? देहाकडून होणारे साधन किंवा देह हे आपल्याशी संबंधित नाही असा निसंदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत. देहात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे असे वाटून त्या निमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागृत होतो. ध्यानाच्या मिशाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छंदपणाने तो विषयभोग सेवन करू लागतो आणि दोषी होतो. निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते. संवादाच्या मिशाने वितंड वाद घालू लागतो आणि उपाधीच्या योगे अभिमान अंगी जडतो. या प्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेशला की मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू असे तो म्हणू लागतो. महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते त्याचप्रमाणे आत्मा ही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कुठे जाऊ, काय घेऊ आणि कसाचा त्याग करू? या वचनासारखी वचने तो आपले वागण्याचे समर्थन करण्यास आधार म्हणून देतो. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. अशा उपायाने जो स्वतःच अपाय करून घेतो तो या विपरीत आचरणाने स्वहितास मुक्तो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने तो वास्तविक बद्ध होतो. त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्धपण हातातून निघून जाईल. या विचाराने त्याला साधन करावेसेच वाटत नाही, ते आवडत नाही सिद्ध. त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतील, सिद्ध मानणार नाहीत. याचीच त्याला फार लाज वाटत असते. पण ब्रह्मादी काही साधन करीतच असतात हे त्याला कळत नाही. ह्या सर्व अविद्येचा प्रभाव होय. सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असे ते पूर्ण ब्रह्म त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. यावर श्रोत्याने प्रश्न विचारला की परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ते आपण सांगावे. याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपण केले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठानाम समास 7वा समाप्तो.